Hello, let's see time poems from English. There are 3 poems in time poems. The first is the day, second is the month, and third and last is old man moon. बघा विद्यार्थी मित्रांनो, टाइम पोएम्स इंग्लिशमध्ये ज्या दिलेल्या आहेत त्याच्यात 3 छोट्या छोट्या पोएम्स आहेत. फर्स्ट इज द डे, सेकंड इज द मंथ्स अँड थर्ड इज ओल्ड मॅन मून. द डे आपल्याला माहिती आहे दिवसाविषयी एक पोएम आहे, द मंथ्स महिन्याविषयी एक पोएम आहे आणि ओल्ड मॅन मून. आता पोएमच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी एक मेसेज आपल्याला दिलेला आहे. खूप छान पोएम्स आहेत. मी त्या सिंगिंग करून दाखवणार आहे, पण त्याआधी आपण बघूया टाइम पोएम्स. लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड सिंग म्हटलेलं आहे. कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. आपण या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहेत, पण त्याच्या आधी मी रीडिंग आणि ह्या पोएम्स आपल्याला काय सांगतायत ते मराठीतून तुम्हाला सांगतो. द डे, इट हॅज 4 लाईन्स. ही जी पोएम आहे फक्त 4 लाईन्सची आहे. पहिली लाईन अशी आहे, 12 गुड आवर्स इन एव्हरी डे. 12 गुड आवर्स इन एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये 12 सुंदर चांगले तास असतात. ते कशासाठी असतात? टाईम फॉर वर्क, अर्न, टाईम फॉर प्ले. आता ए अँड डी अँडला आपण इकडे रिदम यावा म्हणून अर्न म्हणणार आहोत. म्हणून 12 गुड आवर्स इन एव्हरी डे, टाईम फॉर वर्क अँड टाईम फॉर प्ले, 24 फॉर डे अँड नाईट. डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्र मिळून हे आवर्स किती येत आहेत, तास किती येत आहेत, तर 24 येत आहेत. सम फॉर डार्कनेस, सम फॉर लाईट म्हणजे दिवसामधले जे 24 आवर्स आहेत त्याच्यातले 12 आवर्स फॉर डे अँड 12 आवर्स फॉर नाईट असं सजेस्ट करतं. लास्ट लाईन इज लाईक धिस, सम फॉर डार्कनेस, सम फॉर लाईट. आणि शेवटच्या 2 ओळी जर तुम्ही पाहिल्या, 24 फॉर डे अँड नाईट, सम फॉर डार्कनेस, सम फॉर लाईट. इकडे रायमिंग वर्ड जर जुळतोय, नाईट, लाईट, डे, प्ले असे रायमिंग वर्ड जमतायत आणि मग त्याच्यामुळे रिदम येतोय. लास्ट जी लाईन आहे, सम फॉर डार्कनेस, सम फॉर लाईट, याचा अर्थ असा होतो की काही भाग अंधाराचा असतो, काही भाग उजेडाचा असतो. मी मेसेज सांगितला. मग या लास्ट लाईनचा मेसेज असा आहे, आपल्या आयुष्यामध्ये पण डार्कनेस म्हणजे काय, तर सॅडनेस, दुःख, आणि लाईट, प्रकाश म्हणजे आनंद, उमेद असा एक मेसेज इकडे येतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये संकट येतात जातात, पण असा हा संदेश द डे ही पोएम देते. नाव अनादर पोएम इज द मंथ्स, महिने. 30 days हॅज सप्टेंबर. 30 days हॅज सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. देअर आर 12 months इन ऑल. 12 महिने टोटल आहेत, त्याच्यातले सप्टेंबर, एप्रिल, जून, नोव्हेंबर हे मॅथमॅटिक्समध्ये पण रिलेटेड आहे. तरी हे 30 days असतात आणि तेच आपल्याला पोएममधून सांगितलेलं आहे. ऑल द रेस हॅव 31 आणि उरलेले सगळे 31 असतात, एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन, फक्त फेब्रुवारीला वगळून. दॅट हॅज, मग फेब्रुवारीचे किती असतात, दॅट हॅज 28 days अ क्लिअर अँड 29 इन इट्स लीप इयर. दर फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 days असतात, पण फेब्रुवारीमध्ये ते 29 असतात, बिकॉज दॅट इज लीप इयर. अँड लास्ट पोएम इज ओल्ड मॅन मून. त्यात इट हॅज ऑल्सो 4 लाईन्स. द मून इज व्हेरी व्हेरी ओल्ड म्हणजे हा बघा, ओल्ड मॅन मून म्हणजे खूप वर्षाचा जुना असा हा मून आहे, चंद्र आहे. द रिझन व्हाय इज क्लिअर, त्याचं कारणच असं आहे, ही गेट्स अ बर्थडे वन अ मंथ इन्स्टेड ऑफ वन्स अ इयर. आपला वाढदिवस कधी येतो, दर वर्षाला येतो, मात्र ह्या मूनचा वाढदिवस प्रत्येक महिन्याला येतो. तुम्हाला माहिती आहे, कारण की पूर्ण चंद्र एका महिन्यानंतर दिसत असतो. असा मेसेज या पोएम्समधून दिलेला आहे. नाऊ लिसन केअरफुली, लेट्स स्टार्ट टू सिंग.
The first poem is The Day. Listen carefully. 12 good hours in every day, time for work and time for play. 12 good hours in every day, time for work and time for play. 24 for day and night, some for darkness, some for light. 24 for day and night, some for darkness, some for light. तर असं सिंगिंग आहे, अतिशय छान चाल आहे, ती तुम्ही गाण्याचा प्रयत्न करा. आता मी स्पीडमध्ये घेतोय. 12 गुड आवर्स इन एव्हरी डे, टाईम फॉर वर्क अँड टाईम फॉर प्ले. 24 फॉर डे अँड नाईट, सम फॉर डार्कनेस, सम फॉर लाईट. नाऊ लेट्स सिंग द सेकंड पोएम विच नेम इज द मंथ्स. त्याच्यात आता बघूया. 30 days has September, April, June and November. 30 days has September, April, June and November. All the rest have 31, all the rest have 31, except February alone, except February alone. That has 28 days clear and 29 in each leap year, except that has 28 days clear and 29 each leap year. पुन्हा बघूया. 30 days has September, April, June and November. All the rest have 31. All the rest have 31, except February alone. That has 28 days clear and 29 is leap year. तर अशा पद्धतीने द मंथ्समध्ये पण आपण याचं पण सिंगिंग केलेलं आहे. तुम्ही त्याचं हे रिसाईट करू शकता ती पोएम. नाव लास्ट पोएम इज ओल्ड मॅन मून. The moon is very very old, the reason why is clear. The moon is very very old, the reason why is clear. He gets a birthday one a month instead of once a year. He gets a birthday one a month instead of once a year. Now I am going to repeat it. The moon is very very old, the reason why is clear. The moon is very very old, the reason why is clear. He gets a birthday one a month instead of once a year. He gets a birthday one a month instead of once a year. तर like this we have completed these poems. तर तुम्ही सुद्धा ह्या ज्या पोएम्स आहेत हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. नीट याच्या चाली ऐकायच्या आहेत आणि पोएम रिसाईट म्हणजे अर्थात त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. खूप गमतीशीर पोएम आहेत. तर अशा पद्धतीने आणि याच्यापैकी एक खाली एक सूचना दिलेली आहे की याच्यापैकी एक पोएम तुम्हाला जी आवडत असेल ती लिहायची आहे. पण माझा तर संदेश आहे की तुम्ही तिन्ही पोएम्स आपल्या इंग्लिशच्या नोटबुकमध्ये लिहा. थँक्स. बाय बाय अँड टेक केअर.